जर माझ्या हृदयात पीएन पाटील असेल, जर माझ्या मनामध्ये पीएन पाटील असतील, तर माझं एकच स्वप्न असलं पाहिजे, राहुल पाटलाला आमदार करणं. हे माझं एकच स्वप्न असलं पाहिजे. आता पीएन पाटलांच्या माघारी तुमची जबाबदारी असणार आहे. पीएन साहेब अर्ध्यातून या ठिकाणी आपल्याला सोडून गेलेले आहेत. तो अर्ध्यातला प्रवास पूर्ण करायचा असेल तर येणाऱ्या 20 तारखेला राहुल पाटील हा मताधिक्यानं आमदार झाला पाहिजे. ही जबाबदारी तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी घ्यावी लागेल. पीएन पाटलांना जर श्रद्धांजली व्हायची असेल, खऱ्या अर्थानं त्यांचा मान सन्मान या ठिकाणी राहायचा असेल तर 23 तारखेला स्वर्गातनं सुद्धा पीएन साहेबांनी आनंद अश्रू वाहिले पाहिजेत. असं कार्य तुम्हा सगळ्या मंडळींना या ठिकाणी करावं लागेल. महाराज, या करवीर तालुक्यामध्ये किमान 10-20 हजार लोकांना या ठिकाणी विचारलं तर ते सांगतील माझी छाती उघडली तर तिथं पीएन पाटीलच दिसेल. परंतु माणूस एकदा पीएन पाटलांना भेटला की तो आयुष्यभर त्यांच्या प्रेमात पडत होता. 10-12 दिवस आम्ही राहुल पाटील, राजेश पाटलाचं सांत्वन केलं. आता पुढचे 14 दिवस ढाल बनून त्यांना मदत करण्याची भूमिका आपल्याला या ठिकाणी स्वीकारावी. 15 दिवस राहुल पाटलाला कोण सांगतंय, काय सांगतंय याचा विचार करू नका. पीएन पाटलांच्यावर प्रेम आहे का तुमचा? 2004 साली या बंटी पाटलाला तुम्ही आमदार केलं म्हणून पुढे तो मंत्री झाला. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. आज छाती टोकून महाराज या करवीर तालुक्यामध्ये किमान 10-20 हजार लोकांना या ठिकाणी विचारलं तर ते सांगतील माझी छाती उघडली तर तिथं पीएन पाटीलच दिसेल. या पद्धतीचे कार्यकर्त्याची फौज, जीवाभावाच्या कार्यकर्त्याची फौज या व्यक्तिमत्वाने या ठिकाणी निर्माण केली. किती वेळा भेटलो, काय भेटलो हा विषय नव्हता. परंतु माणूस एकदा पीएन पाटलांना भेटला की तो आयुष्यभर त्यांच्या प्रेमात पडत होता. असं हे व्यक्तिमत्व आपलं या ठिकाणी होतं. हे सगळं सत्य आपल्या समोर मांडण्याचा उद्देश एवढाच आहे की हा इतिहास आपल्या बरोबर आहे. ज्या माणसानं या करवीर तालुक्याचा पाया रचला, ज्या माणसानं तुम्हाला ताट मानेनं या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पीएन पाटलांचे कार्यकर्ते म्हणून उभं केलं, आता तुमची जबाबदारी आहे. आता पीएन पाटलांच्या माघारी तुमची जबाबदारी असणार आहे. पीएन साहेब अर्ध्यातून या ठिकाणी आपल्याला सोडून गेलेले आहेत. तो अर्ध्यातला प्रवास पूर्ण करायचा असेल तर येणाऱ्या 20 तारखेला राहुल पाटील हा मताधिक्यानं आमदार झाला पाहिजे. ही जबाबदारी तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी घ्यावी लागेल. आज एक निष्ठावंत कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला, नेता आपला निघून गेला. आता त्याच्या माघारी तुमची आमची जबाबदारी. 10-12 दिवस आम्ही राहुल पाटील, राजेश पाटलाचं सांत्वन केलं. आता पुढचे 14 दिवस ढाल बनून त्यांना मदत करण्याची भूमिका आपल्याला या ठिकाणी स्वीकारावी. मावळ्यांची ताकद काय, पीएन पाटलांनी काय निष्ठेचे कार्यकर्ते तयार केले होते, कशा पद्धतीचा कार्यकर्त्याचा संच उभा केला होता, हे या महाराष्ट्राला दाखवून देण्याची वेळ येणाऱ्या 20 तारखेला असणार आहे. आजची सभा न भूतो न भविष्यती अशी आहे. प्रचाराचा शुभारंभ आपण केलेला आहे. परंतु पुढच्या 14 दिवसात हीच मशाल तेवत ठेवली पाहिजे. हातात तुतारी घेऊन हाताला मतदान करा म्हणून सांगण्याचं काम यावेळी आपल्याला गेले 4 दिवस माघारीवाल्यांशी बोलून बुक्का पडलाय. आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल. आणि म्हणून माझी विनंती आहे की आज दुसऱ्या बाजूला महायुतीचं सरकार आहे, एक भ्रष्टाचारी सरकार. ज्या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार केला, बदलापूरमध्ये एका लहान मुलीवर अत्याचार झाला, त्या बाळंतीण आईला 14 तास पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी उभा राहावं लागलं. तिचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. शेवटी सामान्य माणसाला रेल्वेच्या रुळावर उतरावं लागलं आणि मग गुन्हा दाखल या ठिकाणी केला. आज त्यांना लाडकी बहीण का आठवते? कारण की लोकसभेला तुम्ही त्यांच्या पाठीत लाटणं गाठले म्हणून आता आठवत. लोकसभेला 31 जागा
या महाराष्ट्रातनं महाविकास आघाडीच्या विजयाराव निवडून गेल्या आणि मग लाडकी बहीण आठवा लागली, लाडका भाऊ आठवा लागला, लाडका शेतकरी आठवा लागला. अजून 50,000चं प्रोत्साहन पण अनुदान पोचले का? जोरात सांगा. अजून प्रोत्साहन पण अनुदान आमच्याजवळ पोचलं नाही. परवाच्या पुराच्या नुकसान भरपाईचे पैसे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले नाहीत. हे सरकार फक्त इव्हेंटबाज सरकार या ठिकाणी. पैसे द्या आणि लोक फोडा अशा पद्धतीचं नियोजन या सरकारचं गेल्या 2.5-3 वर्षामध्ये या ठिकाणी. ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेना वाढवली, जोपासली, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून काही लोक या ठिकाणी निघून गेली. ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी पक्ष केला, त्यांनाही फसवण्याचं काम या मंडळींनी त्या ठिकाणी केलं. काँग्रेसला फोडण्याचं काम या मंडळींनी केलं. माझा भाजपच्या लोकांना सवाल आहे, तुमच्यात एवढी धमक होती, तुमच्यात एवढी ताकद होती, तर काय गरज होती शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस फोडायची? तुमच्या ताकदीवर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, परंतु त्यांच्यात तेवढी ताकद नाही. ही सगळी मंडळी वेगळ्या पद्धतीनं आज आपल्या पुढे या ठिकाणी येत आहेत. ज्यावेळी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील या ठिकाणी मराठा आंदोलन करत होते, त्यावेळी लाठीमार कुणी केला? कुणी केला? महायुतीच्या सरकारनं या ठिकाणी केला. त्याच अंतरवाली सराटीमध्ये गोळीबार कुणी आदेश दिले? मराठा समाजाला गोळीबार कुणी केला? हे सगळं सत्य गेल्या 3 वर्षातलं या ठिकाणी आहे. धनगर समाजाची फसवणूक, मराठा समाजाची फसवणूक, तिकडे ओबीसी आणि मराठा भांडणं लावायची आणि स्वतःची पोळी बाजून घेण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत. आता वेळ आलेली आहे. ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक संविधान वाचवाचं अभियान या ठिकाणी घेतलं, कारण की या देशातले 5 खासदार जाहीरपणे बोलले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही बदलणार आहे. हे भूमिका त्यांनी घेतली होती. आता सुद्धा महाराज, ही विधानसभा त्यांना का पाहिजे? ही विधानसभा त्यांना, राज्यसभेत बहुमत नाही आहे. आज राज्यसभेत भाजपचं बहुमत नाही आहे. राज्यसभेत भाजपचं बहुमत करायचं आणि पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला हात घालायचा, हे षडयंत्र आपल्याला थांबवावंच लागेल. हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 30 कोटी जनतेला ही घटना दिली, आज 130 कोटीवर देश आला तरी या देशाचा कारभार या घटनेवर या ठिकाणी चालतो. ती घटना बदलायचं काम या ठिकाणी करतायत. शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी करतायत. आजचा दिवस आठवत नाही मला, कदाचित तो 67वा दिवस असेल. अजून देखील या महाराष्ट्रातल्या जनतेची माफी देवेंद्र फडणवीसांनी मागितलेली नाही आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, त्याची माफी आज देखील आजचा 67वा किंवा 68वा दिवस असेल, अजून देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी मागितलेलं नाही. ही वृत्ती कुठली आहे याचा विचार सामान्य माणसाने या ठिकाणी केली पाहिजे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायला मागे पुढे पाहत नाहीत, ते तुमचा आमचा सन्मान आयुष्यामध्ये या ठिकाणी करणार नाहीत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून कार्यकर्त्यांना विनंती आहे, मग अशी बापू बोलले तर खरं आहे, पक्ष मोठा आहे, PN पाटलांचा गट मोठा आहे, हा गाडीत बसला, तो गाडीत बसला. आता वांदा काढायचं काम नाही. 23 तारखेला वांदा काढा, राहुल पाटलाचा हात धरा, बंटी पाटलाचा कान धरा, मी माफी मागायला तयार आहे काय असेल तर. परंतु आता 15 दिवस राहुल पाटलाला कोण सांगतंय, काय सांगतंय याचा विचार करू नका. PN पाटलांच्यावर प्रेम आहे का तुमचं? असेल तर काय चाललंय याचं बघायचं नाही. गाडीत कोण बसलं, पुढे कोण होतंय याचा विचार करायचा नाही. जर माझ्या हृदयात PN पाटील असेल, जर माझ्या मनामध्ये PN पाटील असतील, तर माझं एकच स्वप्न असलं पाहिजे, राहुल पाटलाला आमदार करणं. हे माझं एकच स्वप्न असलं पाहिजे. तुमच्यातले हेवे दावे बाजूला ठेवा, जिल्हा परिषद पंचायत समितीचं राजकारण बाजूला ठेवा, ग्रामपंचायतचं राजकारण बाजूला या ठिकाणी ठेवा. ज्या PN पाटलांनी तुम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं, त्या PN पाटलांना जर श्रद्धांजली व्हायची असेल, खऱ्या अर्थानं त्यांचा मान सन्मान या ठिकाणी राहायचा असेल, तर 23 तारखेला स्वर्गातनं सुद्धा PN साहेबांनी आनंद अश्रू वाहिले पाहिजेत. असं कार्य तुम्हा सगळ्या मंडळींना या ठिकाणी करावं लागेल. आणि यामध्ये तुम्ही कुठेही कमी पडता कामा नये. आजपासून कामाला लागा. मला कुणाचाही फोन येता कामा नये. ठीक आहे, अडचण असेल फोन करा, तक्रारीचा फोन येता कामा नये की असं झालं तसं झालं. आज तुम्ही PN पाटलाच्या शिल्लेदार आहात. इथं बसणारा प्रत्येक माणूस PN पाटील आहे. राहुल पाटील उमेदवार नाही, तुम्ही उमेदवार आहात हे लक्षात ठेवा. तुम्ही उमेदवार आहात हे लक्षात ठेवा. आणि त्या ताकदीनं
पुढच्या 14 दिवस आपण काम करा. बंटी पाटील असेल, शाहू महाराज असतील, आम्ही जीवाचं रान करू. कुठं अडचणी असतील तर आम्हाला सांगा. पन्हाळा असू दे, गगनबावडा असू दे, जुना मतदारसंघ असू दे, नवा मतदारसंघ असू, नवा करवीर तालुका असू दे, या सगळ्या तालुक्यामध्ये जिथं तुम्ही बोलवचिला तिथं आमची याची तयारी आहे. आज रुसवा मागं ठेवायचा, 2 पावलं मागं ठेवायची, 4 पावलं PN पाटलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध. येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी राहावं हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. माझ्या जुन्या करवीर मतदारसंघातल्या लोकांनाही माझी विनंती आहे, ही माझी कर्मभूमी आहे. 2004 साली या बंटी पाटलाला तुम्ही आमदार केलं म्हणून पुढे तो मंत्री झाला. करवीरवाल्यांनी जर मला डोक्यावर घेतलं नसतं तर बंटी पाटील मोठा झाला नसता. माझंही तुमच्या प्रति दायित्व आहे. तुम्ही मला मोठं केलंय. मी आजपर्यंत मतदारसंघ बदलला तरी या 3-4 जिल्हा परिषद मधला कोण माणूस आला तर त्याचं काम मी या ठिकाणी राखलेलं नाही. त्याला आधार देण्याचं काम आज देखील आम्ही करत आलेलो आहे. आणि म्हणून आता प्रतिष्ठा आहे ती PN पाटलांची आहे, शाहू महाराजांची आहे, बंटी पाटलांची आहे, संजय पवारांची आहे, विजय देवणेंची आहे, पवार साहेबांची आहे, उद्धव ठाकरे साहेबांची आहे. ही प्रतिष्ठा जपण्याचं काम येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला करावं लागेल एवढी विनंती करतो. आणि आदरणीय शाहू महाराजांचे आभार मानतो की आज अनेक बंडखोऱ्या, अनेकांची इच्छा होती इथं उभारण्याचं. मग अनेक इच्छुकांना आम्ही समजावून सांगितलं, ते सगळे माघार घेतले. आता शाहू महाराजांनी VB पाटलांच्या मध्यस्थीनं कॅप्टन उत्तम पाटलांची देखील माघार या ठिकाणी झालेली आहे. अमर आमच्याबरोबर होताच, त्याला काय सोडला नसता आम्ही, काळजी नव्हती. परंतु तरी देखील महाराजांनी एक निर्णायक भूमिका घेतली. कॅप्टन उत्तम पाटलांना काल बोलवून समजावून सांगितलं, आता भांडायची वेळ नाही, पाटलानं पाटलावर राहिलं पाहिजे हे सांगितलं. आणि पाटलांनी शिंगणापूरचे ऐकलं, सगळं ऐकलं. त्याबद्दल शिंगणापूरकरांचेही मनापासून धन्यवाद देतो. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.